सक्षम पोलीस टाइम्स न्यूज 112 सक्षम जनतेचा आवाज। सूर्योदय लोकसेवा प्रतिष्ठानतर्फे माजी आमदार माजी अध्यक्ष भाजपा नागपूर जिल्हा नागपूर विभागतर्फे सुधाकरजी कोहळे यांचा वाढदिवस मोठ्या हर्षोल्लासात दक्षिण नागपुरातील जानकीनगर यांच्या निवासस्थानी साजरा करण्यात आला। ज्यांचा वाढदिवस आहे अशा ज्येष्ठ नागरिकांचा सुद्धा यावेळी सुधाकर कोहळे यांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। मोठ्या संख्येत माजी आमदार सुधाकरजी कोहळे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला। कार्यक्रमाची सुरुवात मंगलवाद्यांच्या निनादात मान्यवरांच्या उपस्थितीत दीपक प्रज्वलनाने करण्यात आली। अनेक सांस्कृतिक शैक्षणिक आध्यात्मिक मान्यवरांसह मोठ्या संख्येत पक्षाचे कार्यकर्ते तसंच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मीडियाला या प्रसंगी त्यांनी कार्यक्रमाची माहिती दिली। पण मला एका गोष्टीचा आनंद आहे की माझा वाढदिवस 1 जुलैला असतो तेव्हा माझ्या परिसरातील माझ्या परिवारातील माझ्या शहरातील अनेक ज्येष्ठांचा वाढदिवस हा 1 जुलैला येतो आणि त्यामुळे आमच्या सूर्योदय लोकसेवा प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून आम्ही सर्व ज्येष्ठांचा वाढदिवस ज्येष्ठ सन्मान सोहळा ज्येष्ठ नागरिक सन्मान सोहळा म्हणून साजरा करतो। माझ्याजवळ 220 लोकांची यादी आहे। त्यांचा आज वाढदिवस आहे। त्यांना एक दुपट्टा देतो वारकरी संप्रदायाचा आणि त्यांचे आशीर्वाद घेतो। खरं म्हणजे त्यांच्या वाढदिवसाचा आनंद हा मला आयुष्यभर आशीर्वाद रूपाने मला प्राप्त होतो। त्यामुळे आम्ही जेवण आणि त्या ठिकाणी चर्चा पारिवारिकचा एक चांगला समारंभ या ठिकाणी होतो याचा मला आनंद आहे। झालेली आहे पण शहरी भागात सुस्त कार्यक्रम दिसत आहे, काय म्हणाले आपण? नाही काय झालं, पहिल्या टप्प्यामध्ये नगर परिषद नगरपालिका लागल्या, त्या डिसेंबरपर्यंत आटपून गेल्या। तसंच पुढे बोलताना त्यांनी काँग्रेसचे आमदार अभिजित वंजारी यांचा भाजपा पक्ष प्रवेश होण्याबाबत उठत असलेल्या वावड्यांचा आपल्या शैलीत सुधाकर कोहळे यांनी खरपूस समाचार घेत हा भिकारपणा असल्याचं स्पष्ट केलंय। संजय मिरे, सक्षम पोलीस टाइम्स न्यूज 112 नागपूर।